सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. व्यवसायातील मिळकत समाधानकारक असून धनलाभाचे तुम्हाला योग आहेत. संध्याकाळी एखाद्या मंगल कार्यामध्ये तुम्ही व्यस्त राहाल. स्वामी राशीचा मृगशिरा नक्षत्राच्या पहिल्या चरणात आहे, त्यामुळे नोकरीमध्ये तुम्हाला प्रमोशनचे योग आहेत. गुरु हा कर्क राशीमध्ये मार्गस्थ होणार आहे, त्यामुळे वातावरण हे सकारात्मक असेल. आज तुमचा आत्मविश्वास हा वाढलेला असेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. तुमची संपत्ती वाढणार असून घरामध्ये तुम्हाला सुख, शांती आणि समाधानाचं वातावरण पाहायला मिळेल. एखाद्या मोठ्या व्यक्तीकडनं तुम्हाला धनलाभाची दाट शक्यता आहे. तुमच्या नोकरीमध्ये बदली होण्याचे आणि प्रमोशनचे योग दिसत आहेत. तुमच्या कुटुंबामध्ये समाधान असून घरी जास्त वेळ तुम्ही देणार आहात. वायफळ खर्चावरती तुम्ही कंट्रोल ठेवा. बजेटकडे तुम्ही लक्ष द्या. संध्याकाळी एखाद्या संगीताच्या कार्यक्रमाला जाण्याचा तुम्हाला योग आहे. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. नोकरीमध्ये तुम्हाला प्रगतीचे उत्तम योग दिसत आहेत. नोकरी असो किंवा व्यवसाय, पार्टनर आणि सहकारी तुम्हाला मदत करतील. तुम्ही फार वेळा काम करण्याचा कंटाळा करता तसं करू नका. फोकस तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. मुलांकडनं तुम्हाला आज खुश खबर मिळेल. तुमच्या सुख सोयी वाढतील. नवीन वस्तू घेण्याची किंवा जमवण्याची तुम्हाला आवड आहे, परंतु ग्रहस्थितीमुळे ती थोडीशी कमी होईल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचं ग्रहमान हे चांगलं आहे. राजकीय प्रवासाचा तुम्हाला योग आहे. मुलांची जबाबदारी तुम्ही अगदी व्यवस्थित पार पाडाल. एखादं गिफ्ट मिळण्याचे देखील तुम्हाला संकेत असून त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमचा मित्रपरिवार चांगला असल्यामुळे जर तुम्ही कधी निराश झालात तर तुम्हाला मदत मिळेल. वाचनाची तुमची आवड वाढण्याची शक्यता आहे. हवामानानुसार आहारामध्ये तुम्ही बदल करा आणि आरामाकडे लक्ष द्या. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी आजचं ग्रहमान हे चांगलं आहे. मित्रांच्या मदतीमुळे व्यवसायामध्ये नवनवीन मार्ग तुमचे खुले होतील. मिळकतीमध्ये तुमच्या वाढ होणार असून मोठी रक्कम तुमच्या हातात येण्याचे योग आहेत. त्यामुळे आत्मविश्वास तुमचा वाढेल. अष्टम स्थानामध्ये मीन राशीचा शनी मार्गी होतोय, त्यामुळे तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. जंक फूड खाणं बंद करा आणि सकस आहार घ्या. आरामाकडे तुम्ही पुरेसं लक्ष द्यायला हवं. तुमच्या घरामध्ये लवकरच मंगल कार्याचं आयोजन होणार आहे, त्याबद्दल तुम्ही प्लॅनिंग करा. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी आजचा दिवस हा मेहनतीचा आहे. तुमचे प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी तुम्ही जास्त वेळ द्यावा लागणार आहे. तुमच्या व्यवसायातील उत्पन्न आज वाढेल. सगळं चांगलं होत असताना तुम्हाला मात्र तुमच्या रागावरती कंट्रोल ठेवावा लागेल, अन्यथा जे काही चांगलं सुरू आहे त्यामध्ये मिठाचा खडा पडू शकतो. मुलांच्या शिक्षणाबाबत तुम्हाला आज एक चांगली बातमी मिळेल. विरोधक थोडासा त्रास तुम्हाला देतील, परंतु तुम्ही त्यावरती सहजपणे मात कराल. काही अडचण आली तर भावंडांकडनं तुम्हाला मदत मिळेल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी आजचा दिवस हा थोडासा ताणतणावाचा असेल. तुमच्या इच्छेविरुद्ध एखादं काम तुम्हाला मिळू शकतं,
त्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटेल. तुमच्या नोकरीत जर तुम्ही असाल तर वरिष्ठांचं तुम्हाला सहकार्य मिळेल. तुमच्या घरामध्ये सगळीकडे सुख समाधान असेल, तरी तुम्ही प्रत्येकाशी बोला. अचानक काही कारणामुळे तुमचा खर्च हा वाढू शकतो. धार्मिक कामामध्ये किंवा वाचनामध्ये तुमची रुची वाढेल. सामाजिक कामामध्ये तुम्हाला जास्त योगदान मिळाल्यामुळे तुमचा मान सन्मान वाढेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस हा अत्यंत शुभ आहे. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ हा सप्तम स्थानात असून वृषभ राशीतून चंद्राशी दशम योग तयार करतोय. त्यामुळे फार दिवसांपासून थांबलेलं तुमचं पेमेंट कोणाच्या तरी मदतीमुळे मिळून जाईल. नोकरी असो किंवा व्यवसाय, वातावरण तुमचं समाधानकारक असेल. तुमच्या घरातल्या मोठ्यांचा आशीर्वाद तुमच्यासाठी फायद्याचा ठरेल. तुमच्या मुलांकडनं एखादी खुशखबर मिळण्याचे देखील तुम्हाला योग आहेत. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी आज तुमच्या राशीचा स्वामी हा बृहस्पती अष्टम स्थानात मार्गी होतोय, तर चतुर्थ स्थानामध्ये शनी देखील आहे. त्यामुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी थोडीशी अडचण येऊ शकते. काम करत असताना जास्त मेहनत तुम्हाला घ्यावी लागणार आहे. तुम्ही तुमच्या बोलण्यावरती संयम ठेवा, कारण पैशांवरनं तुमच्या घरामध्ये वाद होण्याची दाट भीती आहे. तुमच्या भावंडांमध्ये वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे. तुम्ही संयमानं वागा आणि चिडचिड कमी करा. प्रवासाचा तुम्हाला योग असून तुम्ही सावध राहा. काळजी घ्या. प्रोजेक्ट पूर्ण करत असताना तब्येतीकडे दुर्लक्ष होणार नाही याकडे जास्त लक्ष द्या. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी बुध, कुंभ आणि राहूमुळे मान सन्मानासह प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. सप्तम स्थानामध्ये गुरु उत्तम असल्यामुळे संपत्ती मिळण्याचे योग आहेत. कामामध्ये तुम्हाला नशिबाची साथ असून विरोधक तुमचे कमी होतील. हाती घेतलेलं काम तुम्ही वेळेमध्ये पूर्ण करणार आहात. तुमची ग्रहस्थिती चांगली असून तुमच्या इच्छा पूर्ण होण्याची देखील दाट शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये वातावरण हे ठीक असेल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे, परंतु कामाच्या ठिकाणी तुमच्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत. तसेच तुम्ही धार्मिक कामात देखील व्यस्त असाल. संपत्तीचा विस्तार आणि मिळकतीमध्ये वाढ यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि मानसिक समाधान वाढेल. रागावरती तुम्ही कंट्रोल ठेवा. खास करून जोडीदारासोबत वैचारिक मतभेद तुमचे होऊ शकतात, परंतु वाद वाढणार नाही याकडे तुम्ही लक्ष द्या. संध्याकाळी एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचा तुम्हाला योग आहे. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. तुमची संपत्ती वाढेल, परंतु देखभालीसाठी जास्त खर्च तुम्हाला करावा लागेल. तुमचे जवळचे मित्र किंवा नातेवाईक घरी येतील, यामुळे तुमचं वातावरण हे समाधानी असेल. मिळकतीचे नवीन मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. राजकारणातील तुमची आवड वाढणार असून त्यानुसार काम करण्याचं तुम्ही ठरवणार आहात. जनसंपर्काचा तुम्हाला चांगला फायदा होईल. गुंतवणूक करायचा जर तुमचा विचार असेल तर एक्सपर्ट्सचा सल्ला तुमच्यासाठी फायद्याचा ठरेल. धार्मिक कामामध्ये तुमची रुची वाढत आहे, परंतु वागणुकीतही तुम्ही सुधारणा करा. अहंकार किंवा द्वेष हा तुमच्यासाठी घातक आहे हे लक्षात ठेवा. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.